नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मराठीतलं खूप सुंदर गाणं आहे, सोन्या तुला सोन्याची माळ घे, सोन्या परीच लेडीज घड्याळ घे, घड्याळीचा पट्टा कसा गोल गोल आणि आता तरी माझ्याशी गोड बोल। या गाण्याचा मतितार्थ नाही, हे गाणं गाण्याच्या मागे एकच माझा माझा हेतू आहे की ज्या पद्धतीने आज ज्ञानराधाची अवस्था झालेली आहे ना, ती ज्ञानराधाची अवस्था सुद्धा अशीच गोल आहे। ही गोलगोल अवस्था पाहून खऱ्या अर्थानं या ठेवीदारांना न्याय कशा पद्धतीने मिळेल हा एक सगळ्यात मोठा पडलेला एक प्रश्न। कारण की या ठेवीदारांच्या पद्धतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या प्रतारणा या ठेवीदारांसोबत होत आहेत ना, खऱ्या अर्थानं प्रशासनानं या प्रतारणा बंद कराव्यात। कारण या सगळ्या पीडित वंचित शोषित लोकांची जी प्रतारणा करून तुम्हाला काय मिळणार आहे, वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या ज्ञानराधाचा उकल सुरू झाला आणि या उकलीचा जरा थोडंसं सिंहावलोकन केलं किंवा याचा फ्लॅशबॅक घेतला तर सुरुवातीला सुरेश कुटेंनी गोल फिरवला। ज्या पद्धतीने फॉरेन्सिक ऑडिट, त्यांचं फेसबुक लाईव्ह नंतर त्यांच्या सोलापूर बीड या ठिकाणी मीटिंग, त्याच्यात ठेवलेले कागदपत्र, त्याच्यात ठेवलेली ती फॉरेन फंडची यादी, या पद्धतीने इथपर्यंत आलं। ते आरबीआयनं त्याच्यावर बॅन लावला, आरबीआयचा बॅन निघाला की हे सगळे पैसे ज्ञानराधाच्या खात्यात पडणार, अशी गोलगोल भाषा। ती गोलगोल भाषा संपुष्टात आली की त्यांनी दिलेल्या तारखेमध्ये ते पैसे देऊ शकले नाही। तिथून त्यांनी सगळ्या गोष्टी गोल करत आपला विषय गोल करत राहिले आणि कनेक्टिव्हिटी तुटली। त्यानंतर श्रीमान एसपी, बीडचे एसपी नंदकुमार ठाकूर साहेब, त्या नंदकुमार ठाकूर साहेबांनी याच्यातला समन्वय समिती तयार केली। समन्वय समितीच्या माध्यमातून संपर्कात राहिले, कुठेंनाही बाध्य केलं, त्यांचे पासपोर्टही जमा केले। पासपोर्ट त्याच्यात कुलकर्णी आणि सुरेश कुटेंचे पासपोर्ट, हे सगळं जे मागचा इतिवृत्तांत सांगायला लागलो याच्यावरच पुढचा सगळा हा संदर्भ आधारित आहे। मग ते जे पासपोर्ट जप्त केले होते ते श्रीमान निलंबित झालेले खाडे साहेबांच्या घरी सापडलं, ज्या पद्धतीची रोकड सापडली, ज्या पद्धतीची चांदी सापडली, हे सगळं आपण पाहिलंय। परंतु वास्तविक स्वरूपात ही जी खाडेंचं निलंबन झालंय त्याच्या नंतरच 3 दिवसांनी त्या सुरेश कुटेंना ताब्यात घेण्यात आलं। सुरेश कुटे एकटे ताब्यात नव्हते, सुरेश कुटेंसोबत आशिष पाटोदेकर आणि अर्चना कुटे या तिन्ही लोकांना पुण्याहून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि बीडच्या एसपी ऑफिसला आणलं होतं। पण त्यावेळेस ज्या पद्धतीने एक दुजे केली, अर्चना कुटे आणि सुरेश कुटे एकमेकाच्या हातात हात घालून एसपी ऑफिसच्या पायऱ्या चढत होते, तेही आपण पाहिले। ते पाहिल्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांना माजलगाव कोर्टामध्ये रवानगी करत असताना हे तिन्ही लोक त्या पोलीस व्हॅन मध्ये बसायला निघाले होते। पण त्या व्हॅनची जर थोडीशी पडताळणी केली किंवा त्या व्हिडिओची जरा पडताळणी केली तर याच्यात महिला कॉन्स्टेबल कुठं होत्या? अर्चना कुटेंना ताब्यात गेलं याचा अर्थ म्हणजे 1-2 तरी महिला कॉन्स्टेबल त्या पोलिसाच्या पिंजऱ्यात बसणं गरजेचं होतं अर्चना कुटेंसोबत। कारण की भारतीय पोलीस कायदा हा सांगतो की महिलांच्या सोबत महिला असणं आवश्यक आहे। मग या महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना कुटेंसोबत का ठेवण्यात नाही आले? आणि जेव्हा या पोलिसांची गाडी माजलगाव कोर्टामध्ये पोहोचली तेव्हा फक्त आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे यांनाच कोर्टात हजर करण्यात आलं होतं। अर्चना कुटे हे त्या गाडीतून कस का फरार झाल्या हे आजही मिळालेलं उत्तर आहे, म्हणजे तेही गोल। याच्यानंतर जी परिस्थिती पाहिली तर ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि गोल उत्तर देत मुरलीधर मोहोळांनी अचानक तडकाफडकी औसायकांची नियुक्ती करून सम्राट जाधव यांना औसायक पदी नियुक्ती दिली। औसायकांना जेव्हा या सगळ्या गोष्टीचा पडताळणी करायची त्यावेळेस ज्ञानराधाची लाईट नव्हती, ज्ञानराधाचं शटर बंद होतं। मग कशा तरी पद्धतीने त्यांनी शटर उघडलं तरी त्यांना त्या सगळ्या गोष्टी कळण्यास झाल्या, कारण की सॉफ्टवेअरचा डाटा 2 वर्षापासून त्याचे पैसेच भरलेले नव्हते, त्यामुळे ते डाटाच कलेक्ट होईना। मग जाधव साहेबांनी डोकं लढवलं आणि तुमच्याकडून सगळे डाटे मागून घेतले। हे डाटे पडताळल्यानंतर जवळपास 3750 किंवा 45 हा आकडा समोर येतोय।
आणि विधान परिषदेमध्ये जे 1100 कोटी रुपयाचा घोटाळा म्हणून आमचे प्रकाशदादा सोळंके म्हणतायत आणि मुख्यमंत्री सुद्धा या MPID मध्ये 1100 कोटी आणि 20,000 ठेवीदारांची समर्थन करतायत. मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही सगळी प्रक्रिया गोल गोल नाही तर काय आहे. आणि आमचे ठेवीदार त्यापेक्षा जास्त गोल गोल, कारण की ठेवीदारांना सगळं वाटतं की आयतं मिळावं. ह्याच्यात मेहनत करणं, ह्याच्यातली पाठपुरावे करणं, ह्याच्यातला आविर्भाव आणणं, ह्याच्यातली तीव्रता निर्माण करणं हे आम्हाला जमत नाही. कारण की आम्ही पैसे ठेवले हे आम्ही आमच्या पद्धतीने ठेवले. आता पैसे ज्या पद्धतीने सगळ्यांना न्याय मिळेल त्या पद्धतीने आम्हालाही न्याय मिळेल. परंतु मित्रांनो, हे सगळं खेळ हे सांघिक खेळ आहे. आता ज्या पद्धतीने क्रिकेट टीम, भारतीय क्रिकेट टीम जेव्हा खेळते आणि सहवाग, आताच्या प्लेयरचे नाव माहित नाही, सहवाग आणि जर इरफान पठाण यांच्याची जुगलबंदी तुटली ना, तर त्या मॅचचा कसा पराभव होतो ते आपण आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने ह्याच्यातले इरफान पठाण बी तुम्हीच आहेत, त्याच्यातले सहवाग तुम्हीच आहेत, त्याच्यातले कुंबळे बी तुम्हीच आहेत आणि याच्यातले धोनी बी तुम्हीच आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि ह्याच्यातून तुमचा कॅप्टन जो निस्वार्थी आणि चरित्रवान आहे अशा पद्धतीचा कॅप्टन निवडावा लागेल. नाहीतर याच कॅप्टनच्या नादात तुमची सगळी परिस्थिती जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं नाही ते लोक तुम्ही अंगावर घेतली तर खऱ्या अर्थानं तुमचीच वाट तुमच्या हाताने लागेल. मला कोणाला दोष नाही द्यायचा आणि कोणाचं नावही नाही घ्यायचं, पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलेलं, सगळ्या गोष्टीनं चारित्र्य संपन्न असलेलं आणि तुमच्याबद्दल तळमळ असलेलं कॅरेक्टर तुम्हाला स्वतः हुडकावं लागेल. आणि याला आपलं प्रमुख म्हणून या सगळ्या गोष्टीची विचारपूस करण्यासाठी त्याला समोर आणावं लागेल. कारण की सगळे लोक जर एकत्र येऊन प्रशासनाला विचारपूस करता येणार नाही तर याच्यातलं एक शिष्टमंडळ तयार करावं लागेल. आणि ही परिस्थिती जर खऱ्या अर्थानं झाली तर ही जी गोलगोल परिस्थिती आहे ती गोलगोल परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुटण्याच्या मार्गावर राहील. मग या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने आज ज्या पद्धतीने गोलगोल करतायत ना, त्याला या गोलगोल पद्धतीचं उत्तर जर शोधायचं असेल तर तुमच्यातली ही एक रूपता गोलगोल पद्धतीने दिसली पाहिजे. आणि वास्तविक परिस्थितीत प्रशासनालाही हे गोलगोल प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी तुम्ही भाग पाडलं पाहिजे, एवढीच अपेक्षा. नमस्कार.